या पार्टमध्ये आपण ॲडवर्ब आणि ॲडवर्ब फ्रेजेस पाहणार आहोत. ॲडवर्ब आणि ॲडवर्ब फ्रेजेस. आता लक्षात घ्या की ॲडवर्ब म्हणजे काय, तर ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स यू मोर अबाउट द वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह अँड अदर ॲडवर्ब्स. ओके. तर ॲडवर्ब म्हणजे काय, तर वर्बविषयी एक्स्ट्रा माहिती सांगतो, ॲडजेक्टिव्हविषयी एक्स्ट्रा माहिती सांगतो किंवा अदर ॲडवर्बविषयी एक्स्ट्रा माहिती सांगतो, त्याला आपण ॲडवर्ब्स असं म्हणतो. ओके, हे आपल्याला माहिती आहे. तर आता बघा, मेनी ॲडवर्ब्स एंड्स एल वाय. बरेच ॲडवर्ब जे आहेत ते एल वायने एंड होतात, हे लक्षात घ्यायचं आहे. एल वाय. ओके. तर इथे पहा, यू कॅन मेक दिस ॲडवर्ब बाय ॲडिंग एल वाय टू द ॲडजेक्टिव्स. कशात बघा, शी राईट्स नीटली. इथे ॲडवर्ब काय आहे, नीटली. द ट्रॅफिक वॉज मुव्हिंग स्लोली. ओके. ओके. आता इथे बघा, ॲडवर्ब जे आहे याचे कशाविषयी इन्फॉर्मेशन सांगत आहे, इथे राईट्स याच्याविषयी नीटली हे सांगत आहे, म्हणजे एक्स्ट्रा माहिती सांगते. ओके. त्याचबरोबर ट्रॅफिक वॉज मुव्हिंग स्लोली. ट्रॅफिक मुव्हिंग कसे होते, स्लोली होत आहे. वी वेटेड पेशंटली. पेशंटली इथे ॲडवर्ब आहे. राईट. ते वेव्ड गुड बाय सॅडली. वेव्ड ह्याच्याविषयी कसं सॅडली त्यांनी हे केलेलं आहे, हे ॲडवर्ब आहे. ओके. डेव्हिड सिंग्स ब्युटिफुली. डेव्हिडने कसं सिंग केलेलं आहे, ब्युटिफुली सिंग केलेलं आहे, इथे ॲडवर्ब आहे. द चिल्ड्रन वॉक्ड क्विकली. राईट. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की ॲडवर्ब जे आहेत मोस्टली एल वाय ने एंडिंग इथे झालेलं आहे. ओके. चला तर पुढे पाहूया. द ॲडवर्ब फ्रेज आर ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फंक्शन्स ॲज अ सिंगल ॲडवर्ब टू डिस्क्राईब द ॲक्शन ऑफ द वर्ब. ओके. इथे बघा, आर यू सिटिंग इन अ कम्फर्टेबल चेअर. मिस्टर डिक्सन always dresses in fashionable clothes. Fashionable clothes. He draw cartoon like a real cartoonist. The train arrives on time. आता पुढे बघा, adverb of manner. Some adverbs are adverbs phrases describe the way people do things. The answer the question is how. म्हणजे कसे. तर आता इथे बघा, याचा आन्सर हाऊने जेव्हा आपण विचारतो तेव्हा यामध्ये लक्षात येतं. जसं की बघा, अ गर्ल आन्सर्ड ऑल द क्वेश्चन्स करेक्टली. ही वॉज ड्रायव्हिंग केअरलेसली. द प्लेन लँडेड सेफली. द किट्टी प्लेज द पियानो skillfully. Sam is behaving like a baby. Please speak in a clear voice. She writes in a very grown up way. You can buy fruits very cheaply in the shop. They sell everything at very low price. David sings like a professional singer. हे काय सर्व ॲडवर्ब्स आहेत. आता इथे एक नोट लक्षात घ्या की सम वर्ड्स दॅट एंड्स विथ एल वाय आर नॉट ॲडवर्ब. सम ॲडजेक्टिव्स एंड्स इन एल वाय टू. काही ॲडजेक्टिव्ह आहेत ते सुद्धा एल वायने एंड होतात. फॉर एक्झाम्पल, सॅम वॉज फिलिंग व्हेरी लोनली. लोनली हे इथे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. शी वॉज वेअरिंग द लवली ड्रेस. इथे लवली जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे. इट वॉज व्हेरी लाईव्हली पार्टी. लाईव्हली ते सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे, हे ॲडवर्ब नाही तर ॲडजेक्टिव्ह आहेत. ही काही तुमच्यासाठी एक नोट आहे. आता पुढे बघा, ॲडवर्ब्स ऑफ टाईम. सम ॲडवर्ब्स अँड ॲडवर्ब फ्रेजेस आन्सर द क्वेश्चन्स व्हेन. व्हेनने जेव्हा आपण विचारतो तेव्हा याचे आन्सर्स आपल्या लक्षात येतात. म्हणजे स्पेशली टाईम दर्शवण्यासाठी आपल्याला काही ॲडवर्ब्स आपण इथं पाहूया. जसं की आय एम गोइंग टू माय न्यू स्कूल टुमॉरो. द ट्रेन हॅज ऑलरेडी लेफ्ट. We moved into our new house last week. My big brother goes to college in the Atman. Our favorite TV program start at 6 o'clock. It rained heavily last night. We are going to trip in a few days time. We will leave as soon as possible. My shoes will be too small for me next year. I haven't seen mom this morning.
इज शी वर्किंग टुडे. ओके, हे सर्व काय आहेत तर ॲडवर्ब्स ऑफ टाईम आहेत, हे आपल्या लक्षात आलं नाही. पुढे बघा आता ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. प्लेस इथे आपण पाहतोय. आता सम ॲडवर्ब्स ॲडवर्ब फ्रेजेस आन्सर द क्वेश्चन्स वेअर, कुठे, तर त्यानुसार आपण ॲडवर्ब फाइंड आउट करू शकतो. जसे की इट्स व्हेरी सनी बट कोल्ड आउटसाइड, द बॉयज आर प्लेइंग अपस्टेअर्स, दॅट्स आवर बॉल देअर, वी कुड फाइंड माय बुक एनीवेअर, they live in a house nearby, the dog is in the garden, the flower like this grow in the park, we are going to New York City on our school trip, my brother is studying at an English university, they live on the northern side of Iceland. हे काय सर्व ॲडवर्ब्स ऑफ प्लेस आता आपण पाहिलेलं आहे. पुढे बघा ॲडवर्ब्स ऑफ टाईम अँड प्लेस. इथे लक्षात तुमच्या घ्यायचं आहे थोडंसं. द लायब्ररी इज क्लोज टुडे अँड टुमारो, इट विल बी रिओपन ऑन 12th May. ओके, हे थोडंसं टाईम अँड प्लेसच्या ॲडवर्ब आहे. पुढे बघा आता ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सम ॲडवर्ब्स अँड ॲडवर्ब फ्रेजेस आन्सर द क्वेश्चन्स हाऊ ऑफन. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, किती वेळा असं आपण विचारू शकतो, कितीदा किंवा किती वेळा. त्यावेळेस कसं आहे इथे बघा तुमच्या त्यांच्या लक्षात येईल, किती प्रॅक्टिसेस पियानो रेग्युलरली. रेग्युलरली म्हणजे नेहमी. चिल्ड्रन ऑलवेज गो टू स्कूल ऑन द बस. इथे बघा ऑलवेज. आय विल नेवर मेक दॅट मिस्टेक अगेन. इथे नेवर. हॅव यू एवर बीन टू द जपान. इथं एवर. वी हॅव बीन टू Disney Iceland twice. How much times? Twice. How many times? Twice. The shop are often very busy. इथे काय often आहे. The newspaper is delivered daily. We walk home from school every day. We walk home from school every day. I clean my bedroom every week. Have you forgotten my name? I told you thrice time already. Thrice time already. Dad polish his shoes twice a week. You should go to the dentist once every 6 months. हे काय सर्व ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आता आपण इथे पाहिलेलं आहे. राईट. पुढे बघा नाव लेट्स सी द ॲडवर्ब ऑफ ड्युरेशन. ओके, ड्युरेशन. Some adverb and adverb phrases answer the questions how long. They are called adverb of duration. इथे बघा libraries close temporary close. We are staying in the garden overnight. इथे overnight हे adverb of duration आहे. The teacher left the classroom briefly. The snow lasted for 3 days. Mom was away very long time. Stand still for a moment while you comb your hair. Okay, still for the moment. He talked to his girlfriend for over an hour. We waited for ages for a bus. Waited for ages. I haven't seen my cousin for 2 years. We stayed up all night, talking all night. These are the काय से adverbs of duration. Okay, now see the adverb of emphasis. We have seen that most adverbs describe the verbs, but remember that some adverbs also describe adjective on other adverbs. They are usually used to add emphasis. Here are some examples. The emphasis adverbs are printed in bold and the adjective of the adverb are described as printed in the red color. लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघा बोल्डमध्ये काय आहे आणि त्याचबरोबर रेड कलरमध्ये काय आहे ते आपल्या लक्षात येईल.
एम्फासायझिंग ॲडवर्ब्स कशामध्ये वर्डमध्ये आहेत, म्हणजे हे रिअली, व्हेरी हे आहेत ते, आणि जे ॲडजेक्टिव्ह आहेत ॲडवर्ब्स आहेत ते इथे आहेत रेड कलरमध्ये. जसे की ॲना कॅन रन रिअली फास्ट, दॅट्स अ व्हेरी गुड ड्रॉइंग, माय राईस इज टू हॉट, द फिल्म वॉज जस्ट टेरिबल, यू एक्सक्युजेस आर युअर एक्सक्युजेस आर कम्प्लिटली अनबिलिव्हेबल, these odd tools are totally useless, she sings quite beautifully. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर हे तुम्ही समजून घेतलं असेल. ओके, प्लीज आपल्या चॅनलला शेअर करा.